म्हणून ही सवलत देण्यात आली आहे। सर्व वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवणं अनिवार्य नाही असं ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले। जर ग्राहकांनी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय निवडला तर त्यामुळे ग्राहकांसह राज्य आणि वीज निर्मिती कंपन्यांना सुद्धा लाभ होईल। मात्र असं असलं तरी कोणत्याही ग्राहकाला प्रीपेड स्मार्ट मीटर घेण्याची सक्ती केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। देशामध्ये ज्या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट कार्ड्स लावण्यात आले त्या भागातल्या वीज निर्मिती कंपन्यांचा तोटा भरून निघालाय आणि वीज बिलाच्या योग्य वसुलीसाठी या स्मार्ट कार्डचा उपयोग झाल्याचं ते म्हणाले। राज्यसभेमध्ये आज आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयकावरती चर्चा होत आहे। लोकसभेनं कालच या विधेयकाला मंजुरी दिली होती। या विधेयकामुळे अमरावती ही आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी असण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज स्थगित होणार असलं तरी येत्या 2 किंवा 3 आठवड्यामध्ये विशेष सत्र बोलावलं जाणार आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज राज्यसभेत दिली। महिला आरक्षण विधेयकामध्ये महत्त्वाची सुधारणा करण्यासाठी हे सत्र बोलावलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं। काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। या संदर्भात बहुतांश पक्षांशी सकारात्मक चर्चा झाली आहे। काँग्रेसनं विधानसभा निवडणुकांच्या नंतर हे सत्र घ्यावं असं पत्र लिहिलंय असंही त्यांनी सांगितलं। सर्व पक्षांशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेतला जाईल। महिला आरक्षण सुधारणा विधेयक एकमतानं संमत व्हावं असा आमचा प्रयत्न आहे असं रिजिजू म्हणाले। या मुद्द्यावरती सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे।